नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतोय आणि आपण स्टडी करतोय ब्रिज इंजिनिअरिंग. ओके, लास्ट लेक्चरमध्ये जो आपण पहिला मॉड्यूल जो बघितला, मॉड्यूल 1, ज्यामध्ये फर्स्ट होतं की इंट्रोडक्शन मॉड्यूल 1मध्ये, आणि त्यामध्ये काय बघितलं तर पहिला जो पार्ट होता मॉड्यूल 1मधला 1.1 की डेफिनेशन, की ब्रिज इंजिनिअरिंग काय असते, ब्रिज मीन्स व्हॉट, याचे काय कंडिशन्स असतात, किंवा ब्रिज ज्या वेळेला आपण तयार करतोय किंवा कन्स्ट्रक्ट करतोय तर ऑब्स्टॅकल कोणते कोणते असतात, कोणत्या टाईपचे ऑब्स्टॅकल असतात, नॅचरल, आर्टिफिशियल, मग नॅचरलमध्ये काय येतात, आर्टिफिशियलमध्ये कोणते कोणते येतं, हे आपण लास्ट लेक्चरमध्ये स्टडी केलं होतं. बरोबर आहे. आज आपण स्टडी करतोय कंपोनंट्स ऑफ ब्रिज इंजिनिअरिंग. आता बेसिकली काय होतं की ज्या वेळेला आपण कंपोनंट्स बघतो ब्रिज इंजिनिअरिंगचे, तर बघा आपल्याला कंपोनंट्स ऑफ अ स्ट्रक्चर, जर का तुम्ही एखाद्या बिल्डिंगविषयी जर का विचार करत असाल तर त्या बिल्डिंगचं आपल्याला लगेच माहीत असतं की सुपरस्ट्रक्चर आणि सबस्ट्रक्चर ह्या दोन गोष्टी लगेच आपल्या पार्ट आहे. कारण काय की आपण ना त्या बिल्डिंगसोबत रेग्युलर काय तर एका रिलेशनमध्ये असतो. बरोबर आहे, रेग्युलर कॉन्टॅक्टमध्ये असतो त्या बिल्डिंगच्या. त्यामुळे काय होतं की बिल्डिंगचे सगळे कंपोनंट्स आपल्याला लगेच तोंडपाठ असतील. बरोबर आहे. पण प्रॉब्लेम काय की ब्रिज आपण कधीतरी त्या ब्रिजवरनं ट्रॅफिकमधून निघून जातो किंवा आपण त्या ब्रिजला पास करतो, निघतो ट्रॅफिकमध्ये, त्यावेळेला आपण फक्त एकदा ब्रिज बघतो. आणि ब्रिजचं काय बघतो मेन, तर ज्यावरनं आपण जातोय तो एरिया, बाजूला जर का रेलिंग्स वगैरे असतील तर रेलिंग्स, खालनं जाणारी एखादी रिव्हर वगैरे बघतो आणि त्याच्या खालचे पिल्लर्स, संपलं. याच्यापेक्षा आपल्याला जास्त काही माहीत नसेल. बरोबर आहे. पण जसं की आपण बिल्डिंगचे कंपोनंट्स दोन पार्टमध्ये बेसिकली डिफाईन करतो, सबस्ट्रक्चर आणि सुपरस्ट्रक्चर, तसेच ब्रिजचे पण काही कंपोनंट्स आहेत, बेसिक कंपोनंट, आणि त्याच्यानंतर त्याचे सब कंपोनंट्स. तर ह्या गोष्टी काय आपण या मॉड्यूल नंबर 2 मध्ये बघणार आहोत. तर बघा मॉड्यूल 1.2 काय आहे, मॉड्यूल 1.2 आहे कंपोनंट्स ऑफ ब्रिज. ओके, तर कंपोनंट्स ऑफ ब्रिज बघूया आणि त्यानंतर तुम्हाला लक्षात येईल. आणि बघा कसं आहे की आपण जे बघणार आहोत हे कंपोनंट्स ते एकदम सिंपल पद्धतीत बघूया, जेणेकरून तुम्हाला प्रत्येक गोष्ट लक्षात यायला पाहिजे. त्यानंतर मी त्याचा इलिव्हेशन काय असतो, प्लान कसा काढायचा, किंवा त्याच्यामध्ये कंपोनंट्स कसे दाखवल्या जातील, ह्या सर्व गोष्टी मी तुम्हाला दाखवेल. ओके, लगेच समजणार नाही, त्याला थोडा वेळ सुद्धा लागेल. आपण प्रत्येक गोष्ट 1 बाय 1 बघू, जेणेकरून एक सुद्धा गोष्ट सुटायला नको. ओके, चला बघा मग मॉड्यूल नंबर 1.2 कंपोनंट्स ऑफ ब्रिज. ओके, तर विचार केला बेसिकली कंपोनंट्स ऑफ ब्रिज ज्या वेळेला बघू, आणि तुम्हाला माहित आहे हा काय आहे, तर हा आहे मॉड्यूल नंबर 1.2. ओके, हा कोण आहे तर मॉड्यूल नंबर 1.2 कंपोनंट्स ऑफ ब्रिज. आता यामध्ये होतंय काय, या कंडिशनमध्ये काय होणार आहे, तर बघा सगळ्यात इम्पॉर्टंट काय, तर बेसिकली ब्रिजचे कंपोनंट्स हे 3 पार्टमध्ये डिवाइड केले जातात. बेसिकली ब्रिजचे कंपोनंट हे 3 पार्टमध्ये डिवाइड केले जातात. तर पहिला जो आहे तो आहे सुपरस्ट्रक्चर. पहिला जो आहे तो सुपरस्ट्रक्चर आहे. दुसरा जर का बघितला तर तो सबस्ट्रक्चर आहे. तुम्ही म्हणाल की सर हे तर बिल्डिंग सारखंच आहे, तर हो हे बिल्डिंग सारखंच आहे, कारण शेवटी हे स्ट्रक्चरचा पार्ट झाला. बिल्डिंग पण काय एक पद्धतीचं स्ट्रक्चर आहे. हां, त्याची कंडिशन्स, त्याच्या टर्म्स वेगळ्या असतील, त्याचा युटिलायझेशन एरिया किंवा युटिलायझेशन पर्पज वेगळा असेल, पण झाला शेवटीचा स्ट्रक्चरच. म्हणून काय तर सुपरस्ट्रक्चर, सबस्ट्रक्चर, आणि एक आहे ॲडजॉइनिंग स्ट्रक्चर. लास्ट काय आहे हे ॲडजॉइनिंग स्ट्रक्चर. ओके, या 3 फॉर्ममध्ये मी काय करतो, ब्रिजला डिवाइड करतो. असं म्हणतोय की ब्रिज डिवायडेड इंटू 3 पार्ट्स. ब्रिज काय करतो या बेसिक 3 पार्टमध्ये काय केला जातो, डिवाइड केला जातो. बघा फर्स्ट काय आहे सुपरस्ट्रक्चर, सेकंड येतो सबस्ट्रक्चर, आणि थर्ड येतो ॲडजॉइनिंग स्ट्रक्चर. या कंडिशनमध्ये काय येतं तर ज्या वेळेला आपण सुपरस्ट्रक्चरचा विचार करतोय तर एक लक्षात ठेवा, सुपरस्ट्रक्चरचा पार्ट कोणता, सबस्ट्रक्चरचा पार्ट कोणता, आणि ॲडजॉइनिंग स्ट्रक्चर जे असतात ते कोणते आहेत. तर मी काय करतोय की ॲडजॉइनिंग स्ट्रक्चर जो आहे हा थोडा बाजूला ठेवतो. विचार करतोय सुरुवातीला सुपर आणि सब. तर ज्या वेळेला आपण बिल्डिंगचा विचार करतोय त्यावेळेला तुम्हाला माहित आहे की ग्राउंड लेवल आणि प्लिंथ लेवल आपण याला डिवाइड करून काय बिलो सब आणि अबो सुपर. बरोबर आहे ना. बिल्डिंगमध्ये काय करतो आपण, बिलो जे काही स्ट्रक्चर असेल त्याला आपण सब म्हणतो. बरोबर आहे, सबस्ट्रक्चर, आणि अबोला काय म्हणतोय सुपरस्ट्रक्चर. याच फॉर्मॅटमध्ये काय की मी सरळ सांगतोय की सुपरस्ट्रक्चर म्हणजे काय. जर का सुपरस्ट्रक्चरचा तुम्ही विचार केला तर या 2 गोष्टींमध्ये सुपरस्ट्रक्चर कुठे डिवाइड केले,
याला मी इथे ग्रीन पेनने लिहून देतो बघा. अ स्ट्रक्चर लक्षात ठेवायसाठी सांगतो. अ स्ट्रक्चर अबोव दी बिअरिंग लेवल, जे स्ट्रक्चर बेअरिंग लेवलच्या वरत येतं त्याला आपण काय म्हणतो, त्याला आपण म्हणतोय सुपरस्ट्रक्चर. आता सिमिलरली सबस्ट्रक्चर म्हणजे काय, अ स्ट्रक्चर बिलो दी बिअरिंग लेवल. ओके, हा BL म्हणजे बिअरिंग लेवल, शॉर्टकट जागा कमी पडेल म्हणून तसं लिहितो. So a structure which is above the bearing level, which is called as a superstructure, and a structure which is below the, and the members or the components are below the bearing level, this is called as the substructure. ह्या दोन बेसिक गोष्टी एकदम सिंपल पद्धतीत लक्षात ठेवा. ऍडजॉइनिंगचा विचार आपण नंतर करूया. ओके, आता बघा सुपरस्ट्रक्चर मध्ये काय कंडिशन येते. आता ज्यामध्ये कम्युनिकेशनसाठी रस्ता तयार केला जातो, ट्रॅफिकसाठी वे तयार केला जातो, त्याला आपण सुपरस्ट्रक्चर म्हणतो. म्हणून मी काय लिहितो इथे, रेड पेनने काय लिहून देतो, स्ट्रक्चरल मेंबर अलाउज ट्रॅफिक. जो एक मेंबर्स आहेत ते ट्रॅफिकला अलाउड करतायत, ज्यावरनं ट्रॅफिक जाते, ज्यावरनं तुमची गाडी पास होते, कार, 2 व्हीलर, 4 व्हीलर, व्हॉट इट मे बी, बरोबर आहे, ज्यावरनं पास होते त्याला आपण काय म्हणूया, सुपरस्ट्रक्चर म्हणूया. त्या पार्टला काय म्हणतो, सुपरस्ट्रक्चर. म्हणून इथे काय लिहिलं आपण की स्ट्रक्चरल मेंबर अलाउज ट्रॅफिक, जे स्ट्रक्चरल मेंबर ट्रॅफिक अलाउड करतं त्याला म्हणतो. किंवा कम्युनिकेशन रूट और कम्युनिकेशन रूट्स. ओके, तर हा काय पार्ट झाला, हा झालाय आपल्या सुपरस्ट्रक्चरचा पार्ट, जिथे कम्युनिकेशन रूट प्रोव्हाइड केलं जाईल किंवा ट्रॅफिक अलाउड होईल. आणि सबस्ट्रक्चर म्हणजे काय, मेंबर्स सपोर्ट्स टू सुपरस्ट्रक्चर. जे मेंबर सुपरस्ट्रक्चरला सपोर्ट करतात त्याला म्हणतो आपण सबस्ट्रक्चर. दुसऱ्या फॉर्ममध्ये होऊ शकतं कदाचित तुम्हाला वेगवेगळ्या पार्टमध्ये सुपर किंवा सब किंवा ॲडजॉइनिंगवर एखादा क्वेश्चन येईल, तर हा क्वेश्चन कसा डिस्क्राईब केला जाईल तर लक्षात ठेवा. सुपर म्हणजे काय, बेअरिंग लेवलच्या वर. आता बेअरिंग लेवल कुठे आली तर ती तुम्हाला थोडे पुढे समजेल. पहिल्यांदा लक्षात घ्या, आपण इंट्रोडक्शन करून घेऊ या प्रत्येक पार्टचं, कारण आपण तेवढं काय याच्यासोबत रिलेट करत नाही. स्ट्रक्चर सोबत ज्या वेळेला आपण बघतो तर मी आधी सांगितलं की बिल्डिंगचं तुम्हाला लगेच लक्षात येईल की बाबा रे ग्राउंड लेवल कुठं आहे, प्लिंथ लेवल कुठं आहे, लिंटल कुठं आलं, स्लॅब लेवल कुठं आली, ह्या लेवल सगळ्या माहीत असतील कारण ते आपण रोज बघतोय, बरोबर आहे. तर काय, पण ज्या वेळेला ब्रीजचा विचार करतो त्यावेळेला लगेच ह्या गोष्टी तुमच्या लक्षात येणार नाही. त्यामुळे आपण आज काय करूया, फक्त बघूया कोण कुठे कुठे कसं कसं काय, म्हणजे सुपरमध्ये कोण कोण बसतं, सबमध्ये कोण कोण बसतं आणि एज जॉईनिंगमध्ये कोण कोण बसतं, आणि त्यानंतर बघूया या कंडिशन्स. ओके, तर बघा सुपर म्हणजे काय, स्ट्रक्चर अबोव दी बेअरिंग लेवल. सपोज एक बेअरिंग लेवल आहे, याच्यावर तर जेवढे काही मेंबर येतील याच्यावर सगळे मेंबर येणारे मेंबर हे कोण राहतील, सुपरमध्ये, आणि याच्या खालचे सगळे कोणते राहतील, हे राहतील तुमचे सबमधले. अजून पुन्हा सेकंड पार्टमध्ये आपण काय म्हणतो, सुपर स्ट्रक्चर म्हणजे कोणतं स्ट्रक्चर की जे स्ट्रक्चर कम्युनिकेशन रूट तयार करून देतं किंवा जे मेंबर ट्रॅफिकला अलाउड करतं, जिथं म्हणजे बाईक्स, कार वगैरे पास होतात त्या पार्टला आपण सुपरस्ट्रक्चर बनवूया. सेकंड थिंग, सबस्ट्रक्चरचा विचार केला तर सबस्ट्रक्चर म्हणजे काय, बिलो दी बेअरिंग लेवल सबस्ट्रक्चर. जे ही बिलो दी बेअरिंग म्हणजेच काय, जे या सुपरस्ट्रक्चरला जो सपोर्ट देतो त्या मेंबरला आपण सबस्ट्रक्चरचे मेंबर म्हणूया. मग सुपरमध्ये कोण कोण येतं, सुपरस्ट्रक्चरमध्ये कोण कोण येतं, तर पहिला येतो डेक. काय येतो, फर्स्ट येतो डेक. आता डेक म्हणजे काय, त्यालाच आपण फ्लोरिंग म्हणूया. डेकलाच आपण फ्लोरिंग म्हणतो. डेक म्हणजे कोणता पोर्शन की जिथनं तुमच्या बाईक्स किंवा कार ज्या एरियावरनं पोर्शनवरनं धावतात, चालतात, तो पोर्शन म्हणजे काय झाला, डेक किंवा फ्लोरिंग. ओके, तर हा पार्ट कोणाचा झाला, सुपरचा. त्यानंतर सेकंड येतो हँडरेल्स. सेकंड जो पार्ट येतो तो हँडरेल्स. आता हँडरेल्स काय झालं की जसं आपल्याकडे
ज्या वेळेला आपण बिल्डिंगमध्ये स्लॅब टाकल्यानंतर पॅरापेट वॉल करतो, तसंच तुम्ही बघितलं असेल की तिथे हँडरेल्स असतात. आता हँडरेल्स तुम्हाला मी एलिव्हेशनच्या पार्टमध्ये दाखवेल, पुढे समजेल हँडरेल्स काय आहे. त्यानंतर येतात आफ्टर द हँडरेल्स यामध्ये येतात आर्चेस. आर्चेस जर का आर्च असेल तर ह्या कंडिशन तुम्हाला समजेल. त्यानंतर येतात केबल्स. ओके, केबल्स. आणि लास्टला येतो पॅरापेट वॉल. लास्टला कोण येतात? पॅरापेट वॉल. लास्टला येते पॅरापेट वॉल. तर ह्या सगळ्या 4-5 गोष्टी ज्या आहेत, डेक किंवा फ्लोरिंग एकच आहे. त्यानंतर सेकंड जो घेतलाय मी हँडरेल्स, त्यानंतर आर्चेस, केबल्स आणि पॅरापेट वॉल. ह्या ज्या 5 गोष्टी आहे ह्या कुठे चालल्यात? ह्या जातात सुपरस्ट्रक्चरमध्ये. ह्या कुठे चालल्या? सुपरस्ट्रक्चरमध्ये. यातला एक सगळ्यात इम्पॉर्टंट एक सुटलाय ज्याला आपण म्हणूया गर्डर. गर्डर्स किंवा दुसऱ्या भाषेत याला बीम पण म्हटलं जाईल. बीम्स. ओके, गर्डर्स किंवा बीम काही पण समजा, दोघांचाही अर्थ एकच लागेल. आता यांचा यूज कुठं होतो, यांची प्रॉपर्टी काय, यांचे टर्म्स काय असतात, व्हेरियस टर्म्स काय असायला पाहिजे, याची विड्थ काय असायला पाहिजे, लेंथ काय असायला पाहिजे, ह्या सर्व ज्या गोष्टी आहे ना त्या आपण आरामात बघूया. आज फक्त इंट्रोडक्शन करून घेऊया सुपर, सब आणि ॲडजॉइनिंगच्या मेंबरचं, कंपोनंटचं. दॅट्स इट. ओके, सो हे 6 बेसिक पार्ट जे आहेत हे जातात सुपरस्ट्रक्चरमध्ये. हे 6 बेसिक पार्ट कुठे चालले? सुपरस्ट्रक्चरमध्ये. आता बघूया सबस्ट्रक्चर. आता सबस्ट्रक्चर काय? हे जेवढे मेंबर आहेत याला सपोर्ट करणारे मेंबर आपल्याला फाइंड आउट करायचे आहेत. याला फाइंड आउट करायचे आहेत कोणाला? या 6 स्ट्रक्चरला सपोर्ट करणारे. तर बघा, सगळ्यात पहिल्यांदा जो सपोर्ट केला जाईल तो करतो पियर्स. फर्स्ट नंबर यामध्ये पियर्स. ओके, जो पहिला आहे तो आहे पियर्स. त्यानंतर सेकंड नंबर येतो अबुटमेंट पियर्स. अबुटमेंट पियर्स. आता हे काय आहे हे समजेल तुम्हाला ज्या वेळेला मी एलिव्हेशन काढेल. फक्त आपण आता इंट्रोडक्शन करूया. ओके, त्यानंतर येतात विंग वॉल्स. त्यानंतर येतात विंग वॉल्स. बरोबर आहे. पहिला येतो पियर, सेकंड येतो अबुटमेंट पियर आणि तिसरा येतो विंग वॉल. चौथं काय येतं? तर चौथं येतं फाउंडेशन ऑफ पियर अँड अबुटमेंट. अँड अबुटमेंट दोघांची, पियरचं पण फाउंडेशन, अबुटमेंटचं पण फाउंडेशन. हा पार्ट कुठे चालला? हा चालला सबस्ट्रक्चरमध्ये. तर लक्षात घ्या, आपण आतापर्यंत काय स्टडी केलं? एक सुपरस्ट्रक्चर स्टडी केलं, सबस्ट्रक्चर स्टडी केलं. सुपरस्ट्रक्चरचे एवढे कंपोनंट्स असतील आणि याच कंपोनंटला सपोर्ट करणारे सबस्ट्रक्चरचे एवढे 4 बेसिक कंपोनंट्स असतील. पहिला कंपोनंट आहे पियर, दुसरा आहे अबुटमेंट पियर्स. याला फक्त अबुटमेंट म्हटलं तरी चालेल ना, याला काही काही ठिकाणी फक्त अबुटमेंट म्हटलं तरीही चालेल. फक्त अबुटमेंट्स म्हटलं तरीही चालेल, काही प्रॉब्लेम नाही. किंवा अबुटमेंट पियर, कारण की तो शेवटी एक पियर आहे म्हणून. पण जे लास्ट समजेल जे कॉलम आहेत त्याला आपण अबुटमेंट म्हणतो. त्यानंतर येतात विंग वॉल्स, विंड नाही, विंग वॉल्स. ओके, नंतर येतात फाउंडेशन ऑफ पियर्स अँड अबुटमेंट. या पियर्स आणि अबुटमेंटचं जे काही फाउंडेशन असेल ते आपण इन्व्हॉल्व करतो. आता त्यानंतरचा जो पार्ट उरला आहे, शेवटचा जो पार्ट आहे तो आहे ॲडजॉइनिंग स्ट्रक्चरचा. तो कोणता आहे? ॲडजॉइनिंग स्ट्रक्चरचा. खरं तर ॲडजॉइनिंग स्ट्रक्चर हा वर्डच काय इंट्रोड्यूस करतो? ॲडजॉइनिंग म्हणजे जो कोणत्या तरी एखाद्या कंडिशनला जॉईन करतो आणि एक होमोजिनियस स्ट्रक्चर डेव्हलप करतो, त्या स्ट्रक्चरला आपण ॲडजॉइनिंग स्ट्रक्चर म्हणतो. तर यामध्ये बेसिकली येतं काय काय ते बघून घ्या. तर बघा मित्रांनो, यामध्ये काय येतं? यामध्ये फर्स्ट पार्ट येतोय तो येतोय अप्रोच किंवा अप्रोचेस म्हणूया, अप्रोचेस. सेकंड येतो बिअरिंग. सेकंड काय येतो? बिअरिंग्स. आणि थर्ड येतो वॉटर ट्रेनिंग वर्क. वॉटर ट्रेनिंग वर्क. हा जो वॉटर ट्रेनिंग वर्क जो आहे हा बेसिक जो पार्ट आहे
हा बेसिक पार्ट आहे WREचा, वॉटर रिसोर्स इंजिनिअरिंगचा. ओके, आपण तो पण बघणार आहोत इथे. डोंट वरी अबाउट इट की वॉटर ट्रेनिंग वर्क्स कोणते कोणते असतात, कसे कसे असतात, एक्वाडक्ट कुठं असतो, सुपर पॅसेज कुठे असतो, ह्या सगळ्या गोष्टी आपण इथे बघणार आहोत. डोंट वरी. तर बघा, ॲडजॉइनिंग जे 3 पार्ट झालेत, ॲडजॉइनिंगमध्ये कोण आला बरं, इथे त्याचं बेसिक एक कंडिशन लिहून देतो. मेंबर विच used or developed homogeneous स्ट्रक्चर. ओके, तर काय की होमोजिनियस स्ट्रक्चर डेव्हलपसाठी अप्रोचेस खूप इम्पॉर्टंट आहे, त्यानंतर बेरिंग्स खूप इम्पॉर्टंट आहे, आणि लास्ट आहे वॉटर ट्रेनिंग वर्क. तर वॉटर ट्रेनिंग वर्क कधी यूज करतो की सपोज टू बी दॅट की एक कॅनल आहे आणि रिव्हर आहे. कॅनल आणि रिव्हर दोन्ही काय होत आहेत की एकमेकाला क्रॉस होत आहेत. तर माझा इम्पॉर्टंट रोल काय की कॅनलचा डिस्चार्ज आणि रिव्हरचा डिस्चार्ज हा मिक्स नको व्हायला. बरोबर आहे, कॅनलचा जो डिस्चार्ज आहे आणि रिव्हरचा जो डिस्चार्ज आहे हा मिक्स नको व्हायला. अशा वेळेला आपण काय करतो, रिव्हर ट्रेनिंग वर्क जे आहेत किंवा वॉटर ट्रेनिंग वर्क ह्या युटिलाइज करत असतो. ओके, यालाच आपण रिव्हर ट्रेनिंग वर्क पण म्हणतोय, लक्षात घ्या. वॉटर ट्रेनिंग वर्क किंवा यालाच म्हणतोय मी रिव्हर ट्रेनिंग वर्क. ओके, रिव्हर ट्रेनिंग वर्क. सो काय की हा जो बेसिक पार्ट आहे हा आहे WREचा, तो आपण यात कव्हर करूया. तर तुमच्या लक्षात आलं असेल यामध्ये 3 बेसिक कंपोनंट आहे. पहिला आहे सुपरस्ट्रक्चर, सेकंड जो बघितला होता तो बघितला आपण सबस्ट्रक्चर, थर्ड जो बघितला आहे तो बघितला आहे ॲडजॉइनिंग स्ट्रक्चर. ओके, सुपरस्ट्रक्चरमध्ये त्याचे 6 पार्ट आहेत. डेक किंवा फ्लोरिंग, हँडरेल्स, आर्चेस, केबल्स, पॅरापेट वॉल, गर्डर किंवा बीम म्हणा, अर्थ एकच आहे. त्यानंतर सबस्ट्रक्चरचे काही 4 बेसिक पार्ट आहे. पियर्स आहे, अबुटमेंट पियर्स आहे किंवा फक्त अबुटमेंट म्हणा, विंग वॉल्स आणि फाउंडेशन ऑफ पियर अँड अबुटमेंट. लास्ट जो येतो तो येतो ॲडजॉइनिंग स्ट्रक्चर. याचे बेसिक 3 पार्टमध्ये आपण डिवाइड करतो. ॲडजॉइनिंग स्ट्रक्चर म्हणजे काय, जो कुठेतरी जॉईनिंग करतो एक स्ट्रक्चर दुसऱ्या स्ट्रक्चरला आणि होमोजिनियस स्ट्रक्चर डेव्हलप करतो, अशा मेंबर्सला आपण ॲडजॉइनिंग म्हणतो. ज्यामध्ये अप्रोचेस येतील, त्यामध्ये बेरिंग्स येतील आणि लास्ट येतो वॉटर ट्रेनिंग वर्क किंवा रिव्हर ट्रेनिंग वर्क. ओके, तर आय होप की तुम्हाला हे जेवढेही कंपोनंट्स आहेत ते लक्षात आले असतील. आता या कंपोनंटची काही बेसिक इन्फॉर्मेशन आहे किंवा ज्या काही कंडिशन्स आहेत ह्या आपण आरामात बघूया, लगेच घाई नको. फक्त काय आता आज इंट्रोडक्शन करूया आणि हे ब्रिजमध्ये किंवा ब्रिजच्या स्ट्रक्चरमध्ये कुठे कुठे असतात ते आपण बघूया. म्हणजेच काय याची प्रत्येक गोष्ट तुमच्या डोक्यात बसेल. ओके, तर बघूया आपण नेक्स्ट. बघा, एक मी तुम्हाला डायग्राम दाखवतोय ज्यामध्ये इलिव्हेशन पण दाखवतो आणि प्लॅन पण दाखवेल. ओके, आणि या कंपोनंट्स कुठे कुठे आहेत इथे ते तुम्हाला समजून सांगतोय जेणेकरून तुमच्या ते लक्षात येईल. ठीक आहे, तर बघा मित्रांनो, मी तुम्हाला एक डायग्राम तुमच्या डोळ्यासमोर दिसतोय ज्यामध्ये काय की मी पूर्ण एक एलिव्हेशन व्ह्यू जो आहे तो दाखवला आहे ब्रिजचा. आता आपण याला काय म्हणणार आहोत, याला म्हणणार आहोत इलिव्हेशन व्ह्यू. हा झाला आहे इलिव्हेशन. ओके, ब्रिजचा. आता यामध्ये काय होणार, काय कंडिशन बघा काय काय आहेत किंवा याला काय म्हणतो. सगळ्यात पहिल्यांदा आपण काय बघणार आहोत, मी तुम्हाला सांगतोय की इथे ग्रीन पेनने मी सर्कल केले आहेत बघा इथे, बरोबर आहे. याला आपण म्हणतो बेरिंग्स. बघा दिसते हे, दीज आर दी बेरिंग्स, म्हणून याला मी दाखवतोय बेरिंग. बघा बेरिंग, बरोबर आहे. आता या बेरिंगच्या सेंटरमधनं लक्षात घ्या, व्यवस्थित समजून घ्या, तो जो बेरिंग दिसतोय त्या बेरिंगच्या सेंटरमधनं जर का मी एक लाईन काढलीच तर ही काय झाली, ही झाली बेरिंग लेवल. हिला म्हणतो बेरिंग लेवल. आता लक्षात आलं तुमच्या की अबोव द बेरिंग लेवल अँड बिलो द बेरिंग लेवल. अबोव द बेरिंग लेवल काय होतं, सुपरस्ट्रक्चर होतं आणि बिलो द बेरिंग लेवल सबस्ट्रक्चर होतं. म्हणून मग मी याला आता जर डिस्क्राईब करतो, हा जो एवढा पार्ट जो झाला आहे वरचा, हा एवढा किंवा इथून इकडे खाली, हा झालाय सबस्ट्रक्चर. ठीक आहे, हा काय झालाय सबस्ट्रक्चर. आणि इकडे जो तुम्हाला वरचा पार्ट दिसतो याला म्हणूया आपण सुपरस्ट्रक्चर. ठीक आहे ना, याला म्हणतोय मी सुपरस्ट्रक्चर. आय होप तुम्हाला क्लिअर दिसतंय. तर बघा,
अबोव द बिअरिंग लेवल आणि बिलो द बिअरिंग लेवल. जे तुम्हाला डॉटेड दिसत आहेत बघा, आता हे काय करतायत, सपोर्ट करत आहेत. बेरिंग काय करताय, सपोर्ट करत आहे. आता यानंतरचा जो पार्ट दिसतोय हा ब्लॅक पेनने डॉटेड तुम्हाला, याला आपण म्हणतो असतो हँडरेल्स. याला आपण म्हणतो हँडरेल, जो आपण कुठे पार्ट तो डिस्क्राईब केला, सुपरस्ट्रक्चरमध्ये. कुठे, सुपरस्ट्रक्चरमध्ये. त्यानंतर बघा ही जी लाईन आहे इथे बघा तुम्ही प्रॉपरली, इथे ना मी ब्लॅक पेन यूज केला आणि बाजूला रेड पेन यूज केले दोन्ही साईडला. हा जो पार्ट आहे याला म्हणतात अप्रोच किंवा अप्रोचेस. अप्रोचेस. ओके, तिकडे पण अप्रोच आहे आणि इकडे पण आहे. म्हणजे अप्रोच म्हणजे काय झालंय की हा जो आपला ब्रिज होता याला काय केला, ॲडजॉइनिंग स्ट्रक्चर म्हणून यूज केलंय. म्हणून मी आधी म्हटलं होतं की ॲडजॉइनिंग स्ट्रक्चर कशासाठी, की जे मेंबर्स आहेत ते जॉईन करून आपण होमोजिनियस स्ट्रक्चर डेव्हलप करू शकतो. म्हणून त्याला आपण काय म्हटलंय, अप्रोच म्हटलं. आता अप्रोच पासनं दोन अप्रोचच्या मध्यातला जो पार्ट येतो त्याला म्हणतो आपण डेक किंवा फ्लोरिंग, ज्यावरनं आपले व्हेकल पास होतात. तर हा जो पार्ट झाला याला आपण म्हणूया डेक किंवा फ्लोरिंग. ओके, डेक किंवा फ्लोरिंग लक्षात घ्या. दिस इज द पार्ट ऑफ डेक अँड फ्लोरिंग. आता हा जो डेक आहे यावरनं काय होणार आहे, व्हेकल पास होणार आहे. तर हे सगळे पार्ट कोणाचा चालला, डेक कशामध्ये चालला, डेक आणि फ्लोरिंग चालला सुपरमध्ये. त्यानंतर हँडरेल चालला सुपरमध्ये. अप्रोचेस जे आहेत हे चालले ॲडजॉइनिंग स्ट्रक्चरमध्ये. बरोबर आहे. पुढे बघूया. आता यामध्ये एक रेड पेनने मी तुम्हाला बघा, हे रेड पेनने या डॉटेड आपलं सर्कल जो ग्रीन पेनने दाखवला आहे बेरिंग्स, बेरिंगच्या वर आहे ना, हे रेड पेनने दाखवलं आहे बघा इथे. हे हा पोर्शन. ओके, हा पोर्शन याला आपण म्हणतो गर्डर. गर्डर किंवा बीम म्हणू शकता. पण बीम आपण यूज करतोय बिल्डिंगच्या फॉर्मॅटमध्ये आणि गर्डर आपण यूज करतोय ब्रिजच्या फॉर्मॅटमध्ये. म्हणून लक्षात घ्या, फक्त डिफरन्स एवढाच आहे. अदरवाईज यांचं दोघांचंही पर्पज, या दोघांचाही लोड कॅपॅसिटी किंवा लोड व्हॅरी करण्याची कंडिशन एकच आहे. सो हा झाला गर्डर. ठीक आहे ना. तर बघा मी काय बोललो तुम्हाला आधी, की अबोव द बिअरिंग म्हणजेच याच्यावरती येणारे जे पार्ट आहे, जसं की गर्डर सुपरमध्ये चालला, डेक फ्लोरिंग सुपरमध्ये चालला, त्यानंतर हँडरेल सुपरमध्ये चाललेत. बरोबर आहे. आता बघूया हे दोन जे पियर दिसत आहेत बघा, हे जे दोन तुम्हाला पियर दिसतात ब्लॅकवाले, याला आपण म्हणतो पियर्स. याला आपण काय म्हणतो, पियर्स. हा झाला पियर्स. आता हे जे दोन एंड आहे, एंडवरचे आहेत, याला म्हणतो आपण अबुटमेंट पियर किंवा अबुटमेंट म्हणा. फक्त याला आपण काय म्हणतो, अबुटमेंट पियर किंवा अबुटमेंट पियर्स म्हणा किंवा अबुटमेंट म्हणा, चालेल. ठीक आहे ना, फक्त अबुटमेंट म्हणा. सो दॅट द एंड पियर्स आर ऑलवेज कॉल्ड ॲज द अबुटमेंट. फिट करून ठेवा. एंड पियर्स आर ऑलवेज कॉल्ड ॲज द अबुटमेंट and the intermediate of your intermediate piers is always called as the piers only. ओके, तर हे झाले पियर्स आणि हे दोन काय झाले, अबुटमेंट. ऑब्विसली हे काय झालंय, फाउंडेशन ऑफ अबुटमेंट. ओके, अबुटमेंट. आणि हे काय झालंय, तर हा झालाय फाउंडेशन ऑफ अबुटमेंट. सॉरी पियर. ओके, हा झालाय फाउंडेशन ऑफ पियर आणि हा झालाय फाउंडेशन ऑफ अबुटमेंट. त्यानंतर तुम्हाला इथे ज्या दिसत आहेत हे ब्लॅक लाईन, याला म्हणतात पियर कॅप. पियर्स कॅप ह्या ज्या दिसत आहेत ना, हा किंवा इथं दाखवतोय हा पोर्शन एवढा, याला म्हणतो आपण पियर कॅप. काय डोक्यात फिट करून ठेवा. ह्या काय झाल्या, पियर कॅप. त्यानंतर ही ग्रीन पेनने दिसते एक, याला म्हणतो बेड रिव्हर किंवा बेड ऑफ रिव्हर किंवा रिव्हर बेड. रिव्हर ऑफ बेड. ओके, किंवा बेड ऑफ रिव्हर. रिव्हर बेड म्हटलेलं बेटर राहील. ओके, रिव्हर बेड. जो काही रिव्हरचा बेड आहे तो अप्रोचेसपासून इकडे जाईल. ठीक आहे. तर तुमच्या लक्षात येत आहे, हा झाला आपला इलिव्हेशन व्ह्यू. हा जर का इलिव्हेशन व्ह्यू बघितला
तर हा तुम्हाला असा दिसेल, ज्यामध्ये मी काय दाखवलं आहे, हँडरेल्स दाखवलं आहे, डेक आणि फ्लोरिंग, त्यानंतर अप्रोच जे स्ट्रक्चरला जॉईन करतात, त्यानंतर बेरिंग, ह्या बेरिंगच्या सेंटरपासून आपण जी काय एक लेवल तयार केली, याला म्हटलं बेरिंग लेवल. ही काय इमॅजिनरी आहे. ओके, ह्याच्यावरचं जे स्ट्रक्चर आहे हे काय झालं, सुपर स्ट्रक्चर, आणि हे काय झालं, सबस्ट्रक्चर. तर सबस्ट्रक्चरमध्ये कोण आलं, पियर आलं, अबुटमेंट आलं, देन फाउंडेशन ऑफ पियर अँड अबुटमेंट आलं, त्यानंतर बेरिंग्स पण आले आणि पियर कॅप आलीत. ओके, एवढं सगळा फॉर्मॅट. आय होप की तुम्हाला हे समजत आहे व्यवस्थित. ठीक आहे, हे गर्डर कुठं चाललेत, गर्डर जातात सुपरस्ट्रक्चरमध्ये. एकदा व्यवस्थित बघून घ्या, लक्षात घ्या, आणि काय काय कंडिशन्स आहेत. आता एक जो सुटला आहे पार्ट, विंग वॉल सुटला आहेत, विंग वॉलचा पार्ट सुटला आहे. आता होतंय काय बघा, आपण काय करतोय, एक विंग वॉल काय आहे ते मिनिटात समजून सांगतोय, लक्ष द्या व्यवस्थित. आपण काय, हा झाला तो डेक किंवा फ्लोरिंग, बरोबर आहे, आणि हे झालंय तुमचा अबुटमेंट किंवा लास्टचा पार्ट, हा इथला. आता काय की हा ब्रिज आहे, तर ब्रिजवरनं लगेच काय तुमची व्हेकल खाली उतरणार नाही बेटा. बघा, तर तुम्हाला काय एक प्रॉपरली स्लोप द्यावा लागेल, इथनं आणि इथनं असा स्लोप द्यावा लागेल, बरोबर आहे. आता ज्या वेळेला आपण हा स्लोप देतोय, तर काय कंडिशन आहे, तुम्हाला इथे जो काही मटेरियल फिलअप करावं लागेल, हा पोर्शन डॉटेड, या पोर्शनला म्हणतात विंग वॉल. या पोर्शनला काय म्हणतात, विंग वॉल. म्हणजेच काय, अबुटमेंटच्या बाजूला जो पूर्ण स्लोप देतो आपण त्या रोड सरफेसपर्यंत, बरोबर आहे, फॉर्मेशन लेवलपर्यंत म्हणूया सर्वेच्या लँग्वेजमध्ये, तर हा जो पार्ट झाला याला म्हणतो आपण विंग वॉल. लक्षात घ्या. तर विंग वॉल, तुम्हाला जो मी सबस्ट्रक्चरचा पार्ट सांगितला होता, तो विंग वॉल कुठेतरी इकडे येणार आहे. ओके, आता विंग वॉल सेक्शनमध्ये दाखवणं कठीण झालं इकडे, पण तुम्हाला मी टॉप व्ह्यूमध्ये किंवा प्लॅन व्ह्यूमध्ये दाखवू शकतो. ठीक आहे, तर हा व्यवस्थित बघून घ्या. हा जो पोर्शन आहे तो विंग वॉलचा आहे. लक्षात ठेवायला, विंग वॉल कशा असतात आणि कुठे असतात, या सगळ्यांचं डिस्क्रिप्शन आज फक्त आपण काय करतो, इंट्रोड्यूस करतो एका पार्टला. पुढे काय करणार आहे, आपण प्रत्येक पार्टला काय करू, ब्रीफली स्टडी करू. प्रत्येक पार्टसाठी सुपरला सुपरचे मेंबर, सबला सबचे मेंबर, आणि ॲडजॉइनिंगला आणि ॲडजॉइनिंगचे मेंबर, हे ब्रीफली एक्सप्लेन करेल आणि प्रॉपरली समजून घेऊया. फक्त आपण काय केलं, याची ओळख करून घेतली आहे या प्रत्येक गोष्टीची. ओके, म्हणजे कोणता मेंबर कुठे असतो आणि याचा यूज काय, पर्पज काय, दॅट्स इट. तर हा झाला आहे तुमचा पूर्ण पार्ट कशाचा, एलिव्हेशन व्ह्यूचा. नेक्स्ट जो पोर्शन येतो तो बघणार आहे आपण प्लॅन व्ह्यू. ओके, तर मी याला थोडं रफ करतो आणि प्लॅन व्ह्यू तुम्हाला तयार करून दाखवतो कसा असेल तर. ठीक आहे, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, हा एक तुम्हाला एक व्ह्यू दिसतोय, ज्याला आपण काय म्हणणार आहे, याला आपण म्हणणार आहे प्लॅन व्ह्यू. लक्षात घ्या, हा काय झाला, हा झालाय प्लॅन व्ह्यू, किंवा याला आपण टॉप व्ह्यू सुद्धा म्हणू शकतो. ओके, यालाच आपण काय म्हणूया, टॉप व्ह्यू पण म्हणू शकतो. ठीक आहे ना. आता बघा, हा जो टोटल पोर्शन दिसतो तुम्हाला, हा एवढा, ओके, याला म्हणूया आपण कॅरेज वे, ज्यावरनं काय व्हेकल पास होतील, तर हा काय झाला, हा झालाय कॅरेज वे. लक्षात येत आहे. सो दिस इज नथिंग बट द कॅरेज वे. आता बघा, तिथं जो तुम्हाला मी रेड कलरमध्ये पोर्शन दाखवला होता, दिसतोय, तो आधी जो पोर्शन होता रेड कलरमध्ये, तो इथे मी ब्लॅक पेनने काढलाय, याला म्हणतो आपण अप्रोच. ओके, हा जो पोर्शन झाला, हा कोणाचा पोर्शन आहे, हा आहे अप्रोच. अप्रोचेस किंवा अप्रोच. ठीक आहे ना. अप्रोच कोणाचा, ॲडजॉइनिंग स्ट्रक्चरचा पार्ट झाला आहे, मेंबर झाला. ओके, त्यानंतर जो मेन कंडिशन येते ती बघा, हे जे दोन दिसत आहेत हे कोण आहेत, इंटरमिडिएट पियर आहे, ज्याला आपण पियर्स म्हणतो. ओके, दीज आर दी इंटरमिडिएट पियर्स. ओके, हे झाले आपले पियर. आता एक लक्षात घ्या, मी तुम्हाला तिथे ते विंग वॉल दाखवलेल्या होत्या, आठवतंय, विंग वॉल. तर बघा, मी इथे शो करतोय, बघा रेड पेनने शो करतोय. हा जो पोर्शन आहे, हा जो बाहेर दिसेल तुम्हाला, हा ट्रॅपेझोइडल असतो ॲक्च्युली, थोडा हा ट्रॅपेझोइडल पोर्शन असेल. ओके, तर हे कोण आहेत, ह्या आहेत विंग वॉल्स, आणि हे दोन्ही साईडला असणार आहे, बरोबर आहे ना, दोन्ही साईडला असणार आहे. सो दीज आर दी विंग वॉल्स. ठीक आहे, हे झाले विंग वॉल्स. त्यानंतर जो पार्ट येतोय, मी ग्रीन पेनने शो करतोय,
दिस इज द पार्ट ऑफ अबुटमेंट. अप्रोचला एक्झॅक्ट लागून काय असेल, अप्रोचला एक्झॅक्ट जो असतो लागून तो कोण झाला, अबुटमेंट. तर हा काय आहे, अबुटमेंट झालाय. हा पण कोण झालाय, अबुटमेंट. लक्षात घ्या, हा झालाय आपला अबुटमेंट. त्यानंतर विंग वॉल झालाय, अबुटमेंट झालंय, कॅरिज वे झालाय, हे झाले अप्रोचेस, पियर्स झालेत, आणि हा झालाय कॅरिज वे, हे मधातले इंटरमिडिएट पियर. तर हा झालाय तुमचा टोटल टॉप व्ह्यू. हा काय झाला, टोटल टॉप व्ह्यू, ज्यामध्ये कंडिशनमध्ये काय की जेवढेही मेंबर आपण याच्यात बघितलेत एलिव्हेशन व्ह्यूमध्ये, तेच मी काय केले या प्लॅन व्ह्यूमध्ये दाखवलेले आहेत. ओके, तर तो झाला होता सेक्शन व्ह्यू, हा झाला याचा प्लॅन व्ह्यू. आय होप की तुम्हाला ह्या सगळे जे काही मेंबर्स मी सुपरस्ट्रक्चरमध्ये किंवा सबस्ट्रक्चरमध्ये किंवा ॲडजॉइनिंग स्ट्रक्चरमध्ये दाखवले आहेत, त्या सगळ्यांचं इंट्रोडक्शन झालं आहे, त्यांची ओळख झाली आहे, त्याविषयी तुम्ही समजू शकता, सांगू शकता जे स्ट्रक्चर आहे. आता याचं ब्रीफ इंट्रोडक्शन जे आहे ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूया, की यांची विड्थ, लेंथ काय असायला पाहिजे, कशी असायला पाहिजे, स्लोप किती असायला पाहिजे, याचे स्पेसिफिकेशन काय असतात, हे सगळे जे काही कंडिशन आहे किंवा IRC काय सांगतं, ह्या सगळ्या गोष्टी आपण स्पेसिफाय करून पुढच्या लेक्चरमध्ये बघूया. आय होप की तुम्हाला हे आवडलं असेल लेक्चर. जर का आवडत असेल किंवा जर का कोणाला काही डाऊट असेल तर तुम्ही मला फ्रँकली कॉल करू शकता किंवा मेसेज करू शकता किंवा बेटर वे व्हॉट्सॲप करू शकता या नंबरवर. ओके, हा माझा व्हॉट्सॲप नंबर आहे, तुम्ही मला याच्यावर कधीही कॉल करू शकता किंवा यावर सुद्धा तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. ठीक आहे ना, हा माझा व्हॉट्सॲप नंबर आहे. आणि जर का कॉल करायचा असेल तर तुम्ही या नंबर यूज करा किंवा दोनपैकी कोणता यूज करा, जर कुणाला प्रॉब्लेम असेल तर. ठीक आहे ना, आय होप तुम्हाला हे लक्षात येत असेल. पुढे आपण बघणार आहोत याच्या व्हेरियस टर्म्स. ठीक आहे ना, जो मॉड्यूल नंबर 1.3 आहे त्यामध्ये. थँक्यू सो मच. भेटूया आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये. हॅव अ ग्रेट डे, ग्रेट टाईम. थँक्यू.